तर नमस्कार भावांनो, आज आणि स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला विषय आहे की RX 100 मेंटेन करायला महाग आहे का स्वस्त आहे. म्हणजे लय लोकांना प्रश्न पडतोय की RX 100चं पार्ट भेटत नाहीत किंवा RX 100चं पार्ट महाग आहेत. असं काय नाही भावांनो, पार्ट भेटतात, पार्ट महाग पण आहेत. आपण घेण्यावर पार्ट असते भावांनो. पार्टचा विषय कसा असतो तुम्हाला सांगतो. पार्टची कंपनी बनवणारी डुप्लिकेट तर भावानो ह्यावेळी लय पार्ट बनवायला लागल्यात ह्या टाईमला. ओरिजिनल पार्ट म्हणला तर यामा पण कमी पार्ट बनवायला लागल्या. स्विसमध्ये पण येतात, बॉसमध्ये पण येतात पार्ट. त्यामुळं पार्टचे प्राईजमध्ये जरा 19-20 होऊ शकते भावानो. त्यामुळं एवढं काय हे नाही. तर राहिला प्रश्न, मेंटेन करायचं लय अवघड आहे का काय स्वस्त आहे, असं लोकांना लय प्रश्न पडतात की मला पण विचारतात. आता मी सांगलीच आहे, मला सांगलीतले लोक विचारतात की महाग आहे काय आहे. तर सांगतो भावानो, RX 100 मेंटेन करायचं म्हणजे महाग नाही आहे, असं महाग नाही आहे. साध्या गाडीसारखंच आहे. फक्त मेंटेन काय करायचं, इंजिन जास्त तुम्ही हे करायचं नाही. म्हणजे उगाच रेस दिला आहे गाडीला, उगाच पळवा लागला आहे, कसं पण घेर टाकला आहे, तर भावानं त्याचं इंजिन काम येते. आणि 2 स्ट्रोक असल्यामुळं भावानं गाडी नाजूक असत्या. त्यात भावानो ही पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्याचं वायरिंग वगैरे कॉम्प्लिकेटेड आहे. थोडं वायरिंग कॉम्प्लिकेटेड आहे. आपण अल्टर केलं तर त्याचा खर्च पण आहे तसा भावानो. वायरिंग अल्टर करायचा खर्चसुद्धा आहे. आपण स्प्लेंडरमध्ये अल्टर करू शकतो किंवा FZच्या वायरिंगमध्ये सुद्धा अल्टर करू शकतो, हे जे चालते. तर आपण इंजिनची काळजी घेतली पाहिजे. आपण जसं चालवणार तशी गाडी राहणार, ही एक भावानं लक्षात ठेवा. मेंटेन करायचं असं हे नाही, तुम्ही वेळच्या वेळी त्याचं ऑइल चेक करत राहावा, त्याचं ऑइल टँक चेक करत राहावा, त्याचं प्लग वगैरे गेले का ते बघा. किंवा छोटा मोठं हे असते की एअर फिल्टर बघा. ते तेवढं आपल्याला साध्या गाडीसारखं त्याला मेंटेन करायला लागणारच असते. विषय फक्त येतोय की अवरेजचा विषय आहे भावानो. बाकी काही या गाडीला हे नाही आहे, म्हणजे मेंटेनन्स इतका जास्त नाही आहे. ॲव्हरेजमुळं भावानो ही गाडी मागं राहत्या, मार खात्या, हे एवढाच विषय आहे. तर भावानो अनेक मुद्दा आहे की मेंटेन करायला महाग आहे असं मला पण बरोबर वाटते. कारण की भावानो, तुम्हाला ह्या गाडीसाठी मेकॅनिक एक नंबर हुडकायला लागणार आहे बघा. आपण साध्या कुठल्याही मेकॅनिककडेही भावानो गाडी आपण देऊ शकत नाही, असा विषय आहे. ह्याचा जर मेकॅनिक बिघडला भावानो, असं असते की संगत बिघडली की रंगत चुकते असं म्हणतात, ते बरोबर आहे. मेकॅनिक बिघडला की भावानो गाडी बिघडली. या गाडीची MAT व्हायला लई वेळ लागणार नाही, असा विषय आहे भावानो. तर आणि भावानो ह्या गाडीला पाना जरी लावला मेकॅनिकनं तरी 50 रुपये मागतोय, हे असा विषय आहे. काय म्हणजे RX 100चा मेकॅनिक हा भावानो महागच सगळं आपण करणार, म्हणजे काम करून देणार. आता तुम्हाला सांगतो भावानो, नुसतं क्लच प्लेटला माझ्या ऑइल लावून परत बसवायची होती. 200 रुपये त्यानं भावानो मजुरी मागितलेली आहे. त्यामुळं मेंटेनन्स म्हणजे आपण जर चांगली वापरली तर भावानो मेंटेनन्स येणार नाही. जर मेंटेनन्स आला तर भावानो मेकॅनिकलाच जास्त आपला खर्च जाणार आहे. आणि भावानो पार्ट अवेलेबल करून घ्यायलासुद्धा आपल्याला जास्त पैसे जाणार आहेत. जर तुम्हाला स्टॉकच पार्ट पाहिजे, कंपनीचाच पाहिजे, मिंडाचाच पाहिजे, मिंडाचं भावानं अवेलेबल असतात. तुम्हाला जर यामाचाच पार्ट पाहिजे असेल तर आपल्याला मागवून घ्यायला लागतात. तर यामाचंच आपल्याला जर पार्ट पाहिजे असलं तर खूप महाग म्हणतात की यामाचा पार्ट आहे ह्यो, आम्ही मागवून घेतला आहे बाहेरनं, ह्यो बनत नाही. तर ह्यामध्ये सुद्धा दुकानदार जास्त पैसे घेतात. त्यामुळे सुद्धा मेंटेनन्स आपला वाढू शकतो. कारण की पूर्ण पार्ट हायली अवेलेबल नाही आहेत. म्हणजे एक भेटेल तर 1 महिन्यानं भेटेल. आता भावानो माझं वरचं मीटर पूर्ण खराब झालेलं आहे. ते मला 3 महिने झालं मी मागायला लागलो आहे मोठ्या दुकानात. तर ते अजून भावानो त्याचं मटेरियल येईना झाले. त्यामुळं हे मेंटेनन्स शक्यतो आपणच जर नीट चालवली तर मेंटेनन्स येणार नाही. तर आजच्यासाठी भावानं एवढंच होतं. तुम्हाला आणि कोणत्या विषयावर RX 100च्या किंवा RX 135च्या विषयावर शंका असेल किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.